तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. हा प्रश्न मला आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी विचारला आहे की आम्ही एवढी मेहनत करायची, आम्ही एवढं शिकायचं आणि शेवटी आमच्या आयुष्यात जे अपयश येणार ते ज्याचा आमच्याशी काही संबंध नाही अशा गोष्टींकडनं, म्हणजे जसं काही ग्रह वाईट झाले तर या गोष्टींशी आमचा संबंध काय आहे. आम्ही असं का म्हणायचं की हां बाबा ग्रह असं झाल्यामुळे हे असं झालं, मग मी माझ्या शिक्षणाला अर्थ काय, माझ्या नोकरीमध्ये मी मेहनतीने काम करण्याला अर्थ काय, मी हार्डवर्क स्मार्टवर्क सगळं करूनसुद्धा मला शेवटी अपयश येणार का, तर बाबा राहूचा फेरा होता, केतूचा फेरा होता, असं काय काय आम्हाला ऐकावं लागतं. तर ग्रहताऱ्यांचं आणि आमचं वाईट काय आहे आणि आम्हाला हे कसं समजायचं की हे खरं की खोटं. आम्ही सगळं आमच्या आईवडिलांनी किंवा वडीलधाऱ्या माणसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शिक्षण घेतलं, नोकऱ्या पकडल्या किंवा व्यवसाय केले, सचोटीने वागलो, मेहनत केली, तरी आम्हाला अपयश येतं. अपयश आल्यानंतर घरच्या व्यक्ती आम्हाला ज्योतिषाकडे घेऊन जातात आणि तो आमचं ज्योतिष सांगतो किंवा भविष्य सांगतो आणि त्याच्यात ज्याच्याशी आमच्या आयुष्याचा काही संबंध नाही आहे अशा गोष्टी आम्हाला ऐकाव्या लागतात. काय आहे ज्योतिष? तो ज्योतिषी काय 250 रुपयापासून 5000 रुपयापर्यंत फी घेतो, कसले कसले उपाय सांगतो. ते आम्ही का करायचे? आणि जर ते करायचं होतं तर आम्ही शिक्षण का घेतलं, मेहनत का केली? तर आम्हाला काहीच कळत नाही आणि का आहे असं हे मनाला पटत पण नाही. पण अपयश येतं हे खरं आहे. ह्याचं उत्तर परब्रह्म सद्गुरू स्वामी असं सांगतात की ज्योतिष म्हणजे काय? ज्योतीचं शास्त्र, ज्योत म्हणजे आत्म्याची ज्योत. असं म्हणतात की दर जन्मामध्ये आत्मा तोच असतो, शरीर बदलतं, चेहरा मोहरा बदलतो आणि मृत्यू झाल्यानंतर परत नवीन शरीर धारण करतो. आपल्या हिंदू धर्माप्रमाणे 84 लक्ष योनी म्हटल्या गेलेल्या आहेत. दगडापासून चालू करून ते अनंत कीटक, प्राणी, वनस्पती सगळं करून मनुष्य जन्म. ह्याच्याबद्दल आपण मागच्या एपिसोडमध्ये थोडंफार ऐकले. आता तुम्ही हा विचार करायला हवा की त्यावेळेला तुमचा जन्म झाला त्यावेळेला तुम्ही काहीच केलं नव्हतं, मग त्याच क्षणाला तुमची कुंडली तयार झाली. काही केलं नव्हतं म्हणजे समजा तुम्ही अभ्यास केला नाही तर तुम्ही परीक्षेत नापास होणार, तुम्ही नोकरी नाही केली तर अनएम्प्लॉईड राहणार, तुम्हाला तुमची उपासमार होईल किंवा तुम्हाला इतरत्र दुसरं काही करावं लागेल. हे ॲक्शन रिॲक्शन हा फोर्सेस काम करत असतात. पण एखादं बाळ जन्माला आल्यानंतर त्या क्षणाला त्या वेळेची त्याची त्या तारखेची पत्रिका बनते आणि त्या पत्रिकेत काय लिहिलं असतं तर ते वाचून तो एखादा ज्योतिषी ज्याला अजून स्वतःचं पण रोजीरोटी कमवता येत नसेल तो सांगतो की हे बाळ राजा होणार की रंक होणार वगैरे, हुशार होणार की ढ होणार. कसं काय सांगतं बुवा ज्योतिष हे सगळं? तर मुळात तुम्ही ज्योतिषाकडे भविष्य विचारायला जात नाही, ते भविष्य नाही, ते काय आहे? ती सद्यस्थिती आहे, ओपनिंग बॅलन्स तुमचा या लाईफमधला, म्हणजे ती कुंडली, तो जो ॲस्ट्रॉलॉजिकल चार्ट म्हणतात, होरोस्कोप म्हणतात, ते काय आहे? ते तुमची सद्यस्थिती. तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही काय काय प्रकारच्या गोष्टी स्वतःबरोबर घेऊन आलात. आता तुम्ही कुठून घेऊन आलात? तुमचा तर आत्ताच जन्म झाला आहे, तर तुम्ही त्या घेऊन आला आहेत कधी? मागच्या अनंत जन्मांची अशी काही अनरिकन्साइल्ड कर्म असतात. अनरिकन्साइल्ड म्हणजे काय? तुम्ही एखादं कर्म केलं आणि त्या कर्माप्रमाणे तुम्हाला जो काही जन्म आला त्याच्यात आणखीन काही कर्म केली, खून केला, मारामाऱ्या केल्या, कोणाला तरी दुःख दिलं, काही दिलं आणि सही सलामत सुटलात म्हणजे तुमचा नंतर सावकाश मृत्यू झाला, तुम्ही ते भोगलं नाहीत, मग ते पुढच्या जन्मात कॅरी फॉरवर्ड झालं. हे जे कॅरी फॉरवर्ड आहे ना ते म्हणजेच कुंडली आहे. फक्त त्या जन्माप्रमाणे तुमच्या अंतर्मनावर जे संस्कार केले जातात ते त्या कुंडलीमध्ये फक्त रिफ्लेक्ट होतात आणि काही होत नाही.
ज्या ग्रहांच्या तुम्ही गोष्टी करताय ते ग्रह सूर्यमंडलातले आहेत, त्याला आपण सूर्यमालेतले ग्रह म्हणतो. त्या 9 ग्रहांपैकी 7 ग्रह हे तर सूर्यमालेतले ग्रह आहेत आणि 2 जे राहू केतू आहेत ते छायाग्रह आहेत, छेदबिंदू आहेत. त्यांचा इंडिव्हिज्युअली तुमच्याशी काही संबंधच नाही आहे. त्यांची जी भ्रमणं आहेत ते करत असतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते आणि हे सगळं जे आपण ऐकत आलोय खगोलशास्त्र ते तसंच वर्कआउट होते. ते ग्रह जे आहेत त्या ग्रहांचा तुमच्या आयुष्यावर कधी परिणाम होतो? त्या ग्रहांच्या कॅरेक्टरिस्टिक्सशी मॅच होणारा जेव्हा तुमचा स्वभाव असतो त्यावेळेला ते तुम्हाला अप्लाय करतात. मला माझ्या आयुष्यात एखादं झुरळ पण मारता आलं नसेल तर राहूच्या कडक फेऱ्यात मी कोणाचा खून करू शकेन का? काही लॉजिक लागतं का त्याला? काहीही लॉजिक नाही आहे. इलॉजिकल गोष्टी निसर्गात घडत नाहीत. निसर्ग म्हणा, ती सुप्रीम पॉवर म्हणा, ते एक तटस्थता आहे. साक्षी आहेत. आपण अनंत जन्मांमधनं केलेल्या कर्माचे ते साक्षी आहेत. मग ते तुम्हाला कशाला अफेक्ट करतील काही? फक्त तुमचे जे ओरिजिनल स्वभाव आहेत ते त्यावेळेला उफाळून येतात. तुमचा स्वभाव अतिविचारी असेल आणि चंद्र जर तुमच्या प्रथम स्थानात पडला असेल तर तो तुम्हाला अतिविचार करायला भागच पाडतो. दुसरं काय झालं, अख्खा वेळ तुम्ही नुसते विचारच करता, हे कसं झालं, ते कसं झालं, ते कसं झालं, हे कसं झालं. एवढा विचार करताना, एवढा विचार करण्यामुळे तुम्ही एकदा ऊर्जा खर्च केली तर काम करायला तुम्हाला ऊर्जा उरते कुठे? भक्तवत्सल भक्ताभिमानी राजा आदिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.